तपोवन वृक्षतोडी विरोधातील जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टाने दखल घेतली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि ट्री अथॉरिटीला नोटीस पाठवली आहे। उत्तर सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेत। नाशिकच्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातील 1800 झाडांच्या कत्तलीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती। या संदर्भातली पुढची सुनावणी आता 14 जानेवारीला होणार आहे। नोटीस इश्यू केली आहे नाशिक महानगरपालिका, स्टेट गव्हर्नमेंट आणि ट्री अथॉरिटीला, आणि 14 तारखेपर्यंत त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे। त्याच्यात आमची मेन मागणी हीच होती की 1800 झाडं ते कापताय, ती कापण्याची गरज नाही आहे। अल्टरनेटिव्ह जागा आहे, तिथं साधुग्राम उभं करू शकतात, म्हणून हे झाडं कापण्यात नाही यावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.